मॅडम पूर्ण बॉडीचा फॅट तर ठीक आहे, पण पोटाचं धोंड खूप वाढलेली आहे, ती कशी कमी करायची? तर ती धोंड आहे, लटकलेलं पोट आहे ना, तर ते कमी करण्यासाठी तुम्हाला थोडंसं हेवी वजन उचलावं लागेल। आता मी इथे एक किलोचे डंबल्स घेतलेले आहेत, तुमच्याकडे नसतील तर तुम्ही 1 लिटरच्या पाण्याच्या बॉटली घ्यायच्या आहेत आणि 2 बॉटली घ्यायच्या आहेत, ठीक आहे। आता या प्रॅक्टिस करायच्या अगोदर तुमच्या पोटामध्ये काहीच नसलेलं असेल, म्हणजेच तुम्ही खाली पोटाने झोपेतून उठतानाच उठल्यावर तुम्ही ह्या प्रॅक्टिस करायच्या। 1 ग्लास कोमट पाणी पिल्याच्या नंतर किंवा ब्लॅक कॉफी पिल्याच्या नंतर तुम्ही या प्रॅक्टिस करायच्या। पूर्ण पेन होतो पोटावरती, पूर्ण जाणीव होते की खरंच याच्याने फायदा होणार आहे का? तर गॅरंटी देते तुम्हाला की याच्याने खूप जास्त पोटाचा घेर कमी होतो। जर तुम्हाला फक्त पोटाचा फॅट कमी करायचा आहे तर तुम्ही आजच्या प्रॅक्टिस बघायच्या आणि सेम टू सेम करत राहायच्या। रिझल्ट आहे ना, कधी पण आपण अशा काही प्रॅक्टिस करतो, रिझल्ट आपल्याला 7व्या दिवशी दिसायला चालूच होतो। जर कंटिन्युअसली करत घेतला, 1 दिवस सोडून 2 दिवस केले आणि 3ऱ्या दिवशी करतोय, 4थ्या दिवशी सोडलं, तशाने रिझल्ट येत नाही। कोणतीही गोष्ट करायची म्हटल्यावर फोकस तर ठेवावाच लागतो। आणि खूप जास्त जर खालचं पोट लटकलेलं आहे, या प्रॅक्टिस सोबत तुम्ही अजून 2 गोष्टी करायच्या आहेत, ती म्हणजे साखर तुमच्या दिवसभराच्या रुटीन मधली बंद करा। मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते, चहा सोडला म्हणजे साखर बंद होत नाही। बाकीचं आपण काय खाणं पिणं करतो त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर असते, म्हणजेच बाहेरचं जंक फूड खातो आपण, त्याच्यामध्ये मैदा आहे, मैद्यामध्ये खूप प्रमाणात ग्लुकोज, साखर, सगळ्या काही गोष्टी असतात। घरामध्ये चपाती भाताची क्वांटिटी जास्त आहे, त्याच्यामध्ये पण ग्लुकोज, साखर आपल्याला भेटते। तर ह्या गोष्टी कमी प्रमाणात करायच्या आहे, सोडायच्या नसतात पण कमी करायच्या असतात, ठीक आहे, तेव्हाच रिझल्ट येतो। तर ह्या प्रॅक्टिस आता आपण करणार आहोत। चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। काही प्रॅक्टिस आहेत त्या बसून करायच्या आणि काही प्रॅक्टिस आहेत त्या झोपून करायच्या। पहिले ह्या पोझिशन मध्ये जायचं, असं पकडायची आहे बॉटल, असं आहे हातामध्ये, असं समजून घ्या, आणि इथे या पोझिशन मध्ये 1 हात आपले जमिनीला टच नाही करायचे, ठीक आहे। अँड वापस ब्रीदिंग, इथे ब्रीद आउट आणि इथे ब्रीदिंग, पूर्ण प्रेशर येतं इथे आपल्या ह्या पोटावरती, ओके। नेक्स्ट स्टार्ट करूया। 3 4 5 6 7 8 9 10। मी जरी 10 चे 20 चे असे राऊंड घेत असतील तर तुम्हाला कमीत कमी याचा राऊंड एक 50चाच घ्यायचा आहे। आणि असे 2-2 राऊंड जरी कंप्लीट केले तर एक्स्ट्रा काही वेगळं करायचं काम नाहीये। आता याच्यासोबत ह्या पोझिशन मध्ये यायचं, इथे टाकांना लॉक करायचं, पण पाय आपले जोडून घ्यायचे, इथे ही पोझिशन असेल, ठीक आहे। हे डंबल्स आपण हातामध्ये पकडलेला आहे आणि थोडस ह्या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे श्वास, पूर्ण श्वास सोडायचा आणि इथे भरायचा, समोर आल्यावर इथे सोडायचा। ही प्रॅक्टिस तुम्ही जेवढी स्लो मध्ये करणार तेवढं तुमचं साईडून पोटावरती प्रेशर येणार। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता ह्या पोझिशन मध्ये जायचं आणि ते 1 2 थोडस मागे रेळायचं, 3 4 and 5। सेम पोझिशन रिव्हर्स मध्ये 1 2 3 4 5 and रिलॅक्स। वापस या पोझिशन मध्ये जायचं, 1 2 3, बॉटल घट्ट पकडून ठेवायची, सुटली तर आपल्यालाच लागेल, 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स। आता ह्या 3 प्रॅक्टिस सिंपल आहेत आणि बसून केल्या। आता चौथी प्रॅक्टिस करण्यासाठी या पोझिशन मध्ये 1 बॉटल पकडा किंवा 2 बॉटल हातामध्ये पकडा, या पोझिशन मध्ये जायचं आणि ते 1 2 3, पूर्ण अपर बॉडी वरती प्रेशर येतं, 4 5। सेम पोझिशन रिव्हर्स राऊंड मध्ये जायचं, 1 2
आणि असा रिव्हर्स राऊंड पण 40चा कंप्लीट करायचा. या प्रॅक्टिस झाल्या बसून करण्यासाठी. आता इथे आपण झोपून काय प्रॅक्टिस करतोय, या पोझिशन मध्ये जायचं, हाताला या पोझिशन मध्ये न्यायचं आणि श्वास इथे भरलेला आहे, आपण श्वास सोडत 1 2 3 4 5. ठीक आहे, हा राऊंड पण आपला एक झाला 40चा कंप्लीट. आता या पोझिशन मध्ये यायचं, पायाला या पोझिशन मध्ये लॉक करायचं इथे आणि ते फक्त आपल्याला अपर बॉडी उचलायची आणि हाताला उचलायचं. या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिलेच खूप जास्त वेट आहे मॅडम आणि हे तुम्ही एवढं हेवी देताय करायला, तर बघा स्टार्ट केल्याशिवाय रिझल्ट येत नाही. हळूहळू प्रॅक्टिस वाढवा. सुरुवातीला जेवढं तुमच्याकडनं पॉसिबल आहे तेवढं तुम्ही करू शकता. आता झोपून अजून एक तिसरी प्रॅक्टिस करण्यासाठी एका पायाला लांबून द्यायचं, एक पाय असं फोल्ड करायचं, या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3. तुम्ही त्या अपर बॉडी पण तुमची उचलू शकता या पोझिशन मध्ये. 4 5. सेम पोझिशन, रिव्हर्स पायाला घ्यायचं राहून. 1 2 3 4 and 5. सेम पोझिशन, दुसऱ्या पायाला हा पाय लांबून द्यायचा. 1 2 3 4 5. सेम रिव्हर्स राउंड. 1 2 3 4 and 5. रिलॅक्स. या पोझिशन मध्ये जायचं, इथे पोटावरती या पोझिशन मध्ये ठेवायचं अँड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पोझिशन मध्ये आपण बॉटल आपल्या पोटावरती ठेवतो आणि ते या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. खूप जास्त फायद्याच्या आहेत या प्रॅक्टिस आजच्या. जर तुम्ही करत असाल बघून तर तुम्हाला पण जाणीव होईलच की हा रे किती मस्त वाटतंय, किती पोटावरती पेन होतोय, तुम्हाला पण समजेलच. हळूहळू प्रॅक्टिस वाढवा जसं सांगितलं. ठीक आहे, एकदम करायला येऊ नका आणि कंटिन्युअसली करा. कोणती पण गोष्ट कंटिन्यू केल्यावरच रिझल्ट येतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेलच तर लाईक पण करू शकता. चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया छान छान अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.